Yes, you can. So first of all, welcome to Yes You Can YouTube channel for English language. तुम्ही Yes You Can हा YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर सर्वप्रथम रेड कलरमध्ये जे सबस्क्राईब लिहिलेले आहे त्यावर क्लिक करा. त्याचे कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला भविष्यात सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल. ग्रामरची जी सिरीज आपण सुरू केलेली आहे ही ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण चालूच ठेवणार आहोत. या व्यतिरिक्त रायटिंग स्किल, कम्युनिकेशन स्किल या सगळ्या गोष्टींवर आपण डिफरंट व्हिडिओज तयार करणार आहोत ज्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आज आपण इन्फिनिटिव्ह असलेल्या सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात हे समजून घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय तर टू प्लस मेन वर्ब मीन्स इन्फिनिटिव्ह. आता बेअर इन्फिनिटिव्ह पण असते. सो बेअर इन्फिनिटिव्ह मीन्स व्हॉट? इन्फिनिटिव्ह विदाउट टू इज कॉल्ड बेअर इन्फिनिटिव्ह. म्हणजे टू प्लस मेन वर्ब इन्फिनिटिव्ह आणि टू जर नसेल, फक्त मेन वर्ब असेल पण ते इन्फिनिटिव्ह सारखे काम करत असेल तर ते बेअर इन्फिनिटिव्ह. ओके, सो आपण या एक्झाम्पलचा पॅसिव्ह व्हॉइस समजून घेणार आहोत. सो फॉर्म्युला विल बी मागील प्रमाणेच फॉर्म्युला असणार आहे. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब एक्झाम्पलमध्ये जे असतील तेच काळानुसार. देन टू प्लस बी, कारण आता इन्फिनिटिव्ह आहे म्हणून टू प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल आणि पुढील फॉर्म्युला सेम असणार आहे, कॉम्प्लिमेंट बाय सब्जेक्ट. ओके, सो या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. फर्स्ट एक्झाम्पल, आय एम टू कंप्लीट द असाइनमेंट. या एक्झाम्पलमध्ये आय सब्जेक्ट, एम हेल्पिंग वर्ब, टू कंप्लीट इन्फिनिटिव्ह, द असाइनमेंट ऑब्जेक्ट. या एक्झाम्पलचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. फॉर्म्युल्यानुसार ऑब्जेक्ट ॲट द बिगिनिंग, द असाइनमेंट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब ॲम आलेले आहे तर ॲम न घेता आपल्याला इज घ्यावे लागेल कारण असाइनमेंट हा सब्जेक्ट झालेला आहे की जो ऑब्जेक्ट होता. त्यानंतर इज प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इज. वॉज वेअर असतं तर त्यापैकी एक घ्यावे लागले असते. त्यानंतर इन्फिनिटिव्ह आहे तेच टू. त्यानंतर फक्त आपल्याला फॉर्म्युल्यानुसार बी वापरावे लागणार आहे आणि कंप्लीटचे आपल्याला कंप्लीटेड असे पास्ट पार्टिसिपल घ्यावे लागणार आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वर्बचं पास्ट पार्टिसिपलच येते. त्यानंतर फॉर्म्युल्यानुसार बाय प्लस सब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट नाही आहे या एक्झाम्पलमध्ये. मग बाय नंतर सब्जेक्ट आहे आय, त्याचे होईल मी. आन्सर विल बी द असाइनमेंट इज टू बी कम्प्लिटेड बाय मी. या एक्झाम्पलचं मिनिंग असं होतं, मला असाइनमेंट कंप्लीट करायची आहे. म्हणजे जस्ट लाईक अ फ्युचर टेन्स, मी करणार आहे, करायची आहे. ओके, सो दिस इज द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स आणि अकॉर्डिंगली आपण पॅसिव्ह व्हॉइस बनवायचा आहे. सेकंड एक्झाम्पल, माय सिस्टर इज टू मेक अ न्यू डिश. माय सिस्टर सब्जेक्ट, इज हेल्पिंग वर्ब, टू मेक इन्फिनिटिव्ह आणि अ न्यू डिश ऑब्जेक्ट. माय सिस्टर इज टू मेक अ न्यू डिश म्हणजे माझ्या ताईला एक नवीन डिश म्हणजेच एक नवीन पदार्थ बनवायचा आहे, ती बनवणार आहे. इज टू मेक बनवायचा आहे. मग ऑब्जेक्ट ॲट द बिगिनिंग फॉर्म्युल्यानुसार अ न्यू डिश, त्यानंतर हेल्पिंग वर्ब जे आहे तेच इज, त्यानंतर आहे टू, फॉर्म्युल्यानुसार इन्फिनिटिव्ह या एक्झाम्पलमध्ये आहे म्हणून ते आहे तसेच वापरले आणि टू नंतर आपल्याला फक्त बी वापरायचे आहे आणि जे मेन वर्ब आहे त्याचे आपल्याला पास्ट पार्टिसिपल मेड असे करावे लागेल. म्हणजे सिम्पल, ज्या ठिकाणी टू आलेले आहे आणि प्लस मेन वर्ब, जसं टू प्लस कंप्लीट, टू प्लस मेक, मग इन्फिनिटिव्ह असेल तर या दोघांच्या मध्ये फक्त आपल्याला बी यूज करायचे आहे. एवढाच फक्त बदल आहे, बाकी काहीच करायचे नाही आहे. अँड अदर फॉर्म्युला विल बी सेम. अ न्यू डिश इज टू बी मेड, कॉम्प्लिमेंट नाही आहे मग बाय नंतर सब्जेक्ट, बाय माय सिस्टर या पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, द बँक्स वेअर टू अपॉइंट द कॅन्डिडेट. या एक्झाम्पलमध्ये टू प्लस अपॉइंट हे इन्फिनिटिव्ह आलेले आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्या नियमानुसार द कॅन्डिडेट हे ऑब्जेक्ट आहे ते सुरुवातीला,
त्यानंतर हेल्पिंग वर्ब वेअर आलेले आहे. मग आता कॅन्डिडेट्स हे ऑब्जेक्ट सुरुवातीला आले, ते प्लुरल आहे म्हणून इथं वेअर जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते अनेक वचनी तसंच वापरावे लागेल. इन्फिनिटिव्ह टू नंतर बी वापरावे लागणार आहे आणि अपॉइंटचे अपॉइंटेड असे करावे लागणार आहे, पास्ट पार्टिसिपल. कॉम्प्लिमेंट एक्झाम्पलमध्ये नाही आहे म्हणून बाय प्लस सब्जेक्ट, बाय द बँक्स. आन्सर होईल द कॅन्डिडेट्स वेअर टू बी अपॉइंटेड बाय द बँक्स. नेक्स्ट एक्झाम्पल, वी हॅव टू लिंक द मॉनिटर अँड द कीबोर्ड. या एक्झाम्पलमध्ये टू लिंक हे इन्फिनिटिव्ह आलेले आहे. ऑब्जेक्ट द मॉनिटर अँड द कीबोर्ड हे फॉर्म्युल्यानुसार वाक्याच्या सुरुवातीला द मॉनिटर अँड द कीबोर्ड. त्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅव आलेले आहे म्हणून ते आहे तसेच. इन्फिनिटिव्ह टू लिंक आहे, मग टू आणि मेन वर्ब या दोघांच्या मध्ये आपल्याला फक्त बी यूज करायचे आहे. टू बी आणि लिंक से पास्ट पार्टिसिपल लिंक्ड. कॉम्प्लिमेंट यानंतर फॉर्म्युल्यानुसार घ्यायचे पण ते नाही आहे म्हणून बाय प्लस सब्जेक्ट वीचं अस. आन्सर होईल द मॉनिटर अँड द कीबोर्ड हॅव टू बी लिंक्ड बाय अस. नेक्स्ट एक्झाम्पल, एव्हरीवन नीड्स टू डिसाइड द गोल अर्लियर. एव्हरीवन सब्जेक्ट, नीड्स वर्ब, टू डिसाइड इन्फिनिटिव्ह आहे, द गोल हे ऑब्जेक्ट आहे, अर्लियर हे कॉम्प्लिमेंट येईल. मग ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला द गोल, त्यानंतर जे वर्ब आहे नीड्स ते आहे तसेच यूज करावे लागेल आणि टू डिसाइड जे इन्फिनिटिव्ह आहे ते वापरताना टू नंतर बी यूज करावे लागेल आणि डिसाइडचे पास्ट पार्टिसिपल डिसाइडेड असे घ्यावे लागेल. मग द गोल नीड्स टू बी डिसाइडेड कॉम्प्लिमेंट आहे म्हणून ते आहे तसेच अर्लियर आणि बाय प्लस सब्जेक्ट एव्हरीवन. आन्सर होईल द गोल नीड्स टू बी डिसाइडेड अर्लियर बाय एव्हरीवन. नेक्स्ट एक्झाम्पल, सेजल वॉन्ट समवन टू ड्राईव्ह द कार. या एक्झाम्पलमध्ये टू ड्राईव्ह हे इन्फिनिटिव्ह आहे. आपल्या फॉर्म्युल्यानुसार आता ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं हा आपण फॉर्म्युला पाहिलेला होता. पण ही या प्रकारची जी एक्झाम्पल्स आहे, सेजल वॉन्ट्स, ही लाईक्स, दे डोंट लाईक, या प्रकारच्या ज्या रचना आहे अशा वेळेला त्या आहेत तसंच सुरुवातीला घ्यावे लागेल आणि त्यानंतर आपला फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग सेजल वॉन्ट्स हे आहे तसेच यूज करावे लागेल कारण ॲक्च्युअल सेंटेन्स समवन टू ड्राईव्ह द कार याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करावा लागणार आहे. इन्फिनिटिव्ह आणि द कार हे ऑब्जेक्ट आहे. सेजल वॉन्ट्स किंवा सेजल विशेष, सेजल लाईक्स या प्रकारच्या रचना जर असतील तर पॅसिव्ह वॉइस करताना त्या आहेत तशाच सुरुवातीला लिहायच्या. त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचे, सेजल वॉन्ट्स द कार, त्यानंतर इन्फिनिटिव्ह आहे म्हणून टू प्लस बी प्लस ड्राईव्हचं ड्रिवन. सेजल वॉन्ट्स द कार टू बी ड्रिवन बाय समवन लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. कारण मागील व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहे की जेव्हा डुअर इज नॉट इम्पॉर्टंट, ॲक्शन इज इम्पॉर्टंट, त्यावेळेला बाय समवन, बाय एव्हरीवन, बाय एनीवन हे जे डुअर आहेत ते इम्पॉर्टंट नाही आहेत आणि अशा वेळेला बाय प्लस समवन, बाय प्लस एनीवन, बाय प्लस एव्हरीवन नाही यूज केलं तरी आन्सर करेक्टच येणार आहे. सो आन्सर विल बी सेजल वॉन्ट्स द कार टू बी ड्रिवन. वन मोर एक्झाम्पल, शी लाईक्स मिसेस पाटील टू टीच इंग्लिश. सेम त्या प्रकारची रचना आहे म्हणून शी लाईक्स हे आहे तसेच घ्यावे लागेल. नंतर ऑब्जेक्ट इंग्लिश आहे, टू टीच इन्फिनिटिव्ह आहे आणि म्हणून शी लाईक्स इंग्लिश, इन्फिनिटिव्ह टू प्लस बी, टीचचं पास्ट पार्टिसिपल येईल टॉट. तुम्ही फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा, त्यानुसारच आपण चाललेलो आहोत. मग शी लाईक्स इंग्लिश टू बी टॉट बाय मिसेस पाटील हे घ्यावेच लागेल कारण इथं स्पेसिफिक नेम मेन्शन केलेलं आहे.
आन्सर होईल शी लाईक्स इंग्लिश टू बी टॉट बाय मिसेस पाटील. आपण जी आत्ता एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत ती इन्फिनिटिव्हची आहेत. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बेअर इन्फिनिटिव्हची पाहणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल ऑफ बेअर इन्फिनिटिव्ह. पॅरेंट्स मेड मी ॲडजस्ट द सर्कमस्टन्सेस. या एक्झाम्पलमध्ये पॅरेंट सब्जेक्ट, मेड वर्ब, मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, त्यानंतर ॲडजस्ट हे बेअर इन्फिनिटिव्ह आहे आणि सर्कमस्टन्सेस हा इतर भाग. या एक्झाम्पलमध्ये ॲडजस्ट हे बेअर इन्फिनिटिव्ह आहे. त्याचे कारण या बेअर इन्फिनिटिव्हचे पॅसिव्ह वॉइस करताना इन्फिनिटिव्ह होणार आहे किंवा ते करावे लागणार आहे. म्हणजे जेव्हा बेअर इन्फिनिटिव्ह एक्झाम्पलमध्ये असते त्याचा पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला त्याचे इन्फिनिटिव्ह बनवावे लागते. तसेच मेक, नोटीस यांसारखे जे व्हर्ब असतात त्याबरोबर बेअर इन्फिनिटिव्हच येतात. हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं आपण प्रॅक्टिकली पाहूया. पॅरेंट सब्जेक्ट, मेड वर्ब, मी ऑब्जेक्ट. मीचं सुरुवातीला येईल आय, त्यानंतर पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज, मेडचं पास्ट पार्टिसिपल मेड हे आहे, तसेच पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज यूज केले. आय वॉज मेड. ॲडजस्ट हे बेअर इन्फिनिटिव्ह आहे म्हणून त्याचे टू प्लस मेन वर्ब इन्फिनिटिव्ह असे होईल. द सर्कमस्टन्सेस आहे तसेच. आय वॉज मेड टू ॲडजस्ट द सर्कमस्टन्सेस बाय पॅरेंट्स. या प्रकारे आन्सर येईल. वन मोर एक्झाम्पल. वी नोटीस हर फेस द चॅलेंजेस. वी सब्जेक्ट, नोटीस वर्ब, हर ऑब्जेक्ट, त्यानंतर फेस हे बेअर इन्फिनिटिव्ह आहे कारण यापूर्वी टू आलेले नाही. मग याचा पॅसिव्ह वॉइस करताना बेअर इन्फिनिटिव्हचा त्याचे इन्फिनिटिव्ह होईल जसं यापूर्वीच्या एक्झाम्पल्समध्ये पाहिले आपण. आता पॅसिव्ह वॉइस करताना यातला ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल. हरचं सुरुवातीला होईल शी. नोटीस हे पहिले रूप आहे म्हणून प्रेझेंट टेन्स आहे. मग ॲम इज आर पैकी शी नंतर इजच वापरावे लागेल. नोटीसचं तिसरं रूप नोटिस्ड, ईडी प्रत्यय लागेल. मग शी इज नोटिस्ड. फेस बेअर इन्फिनिटिव्ह आहे तसं इन्फिनिटिव्ह केलं. टू फेस द चॅलेंजेस बाय नंतर सब्जेक्ट वीचं अस. आन्सर होईल शी इज नोटिस्ड टू फेस द चॅलेंजेस बाय अस. इन्फिनिटिव्ह असलेल्या सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा हे आपण पाहिलेले आहे. या प्रकारच्या वेगळ्या पॅटर्नचे पण इन्फिनिटिव्ह असतात. व्हरायटी ऑफ सेंटेन्सेस असतात. पॅसिव्ह वॉइस करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा इन्फिनिटिव्ह येते त्यानंतर बी प्लस पास्ट पार्टिसिपल, टू प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल हा एक कॉमन फॉर्म्युला आहे. बेअर इन्फिनिटिव्ह असेल तर आपण पाहिलं त्याचं इन्फिनिटिव्ह होते. आणि या व्यतिरिक्त पण जर सेंटेन्सेस असतील तर तुम्हाला सिच्युएशननुसार हा फॉर्म्युला लक्षात ठेवूनच ती एक्झाम्पल सॉल्व करायची आहे. इफ इट इज मिनिंगफुल देन इट इज करेक्ट. एक्झाम्पल सॉल्व करताना ते मिनिंगफुल होतं आहे का नाही हे चेक करावं लागणार आहे कारण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सेम रूल ॲप्लिकेबल होईलच याची शाश्वती नाही. आता यानंतर आपण ॲज युजल तुम्हाला काही मी चॅलेंज म्हणून एक्झाम्पल्स देणार आहे. ते तुम्ही सॉल्व करायचे. त्याचे आन्सर्स तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. सो ओके. फर्स्ट एक्झाम्पल. अद्विका लाइक्स जान्हवी टू स्टार्ट द इव्हेंट. सेकंड एक्झाम्पल. वी हॅव टू ॲक्सेप्ट द चेंज. सो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ न्यू टॉपिक.